हाय हॅलो सगळ्यांना। तर आज आमच्या लग्नाच्या स्टोरीचा पार्ट 9 आहे बरं का। तर खूप दिवस गॅप झाला कारण माझी तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे एक दोन कमेंट आल्या, म्हटलं चला आपली कोणीतरी व्हिडिओची वाट पाहते, त्याच्यासाठी आज व्हिडिओ पोस्ट करते। तर मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे खालच्या 8 नंबरच्या पार्टची, तर लिंक बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची लिंक लागेल। तर एक माणूस आमच्या घरी आला आणि त्यांनी आईला सांगितलं लग्न मोडण्यासाठी की त्या मुलाची आई भरपूर भांडकुदळे, तुझ्या मुलीचा निभाव काय तिथं लागणार नाही, तू कशाला तिथं पोरगी देते, कारण गंध वगैरे काय झाला नव्हता। अशा याच्यात त्यांच्या डोक्यात हे होतं की त्यांना तिथं त्यांची भाची द्यायची होती आणि जोपर्यंत आमचं लग्न ठरत नव्हतं तोपर्यंत त्यांच्या कानावर काहीच गेलं नव्हतं। जेव्हा त्यांना कळलं तेव्हा असं कळलं की 3-4 दिवसामध्ये यांचा गंध आलाय, त्याच्यामुळे त्याने घाई आमच्या घराकडे धाव घेतली। पण आई खूप हुशार होती बरं का, तिच्या लक्षात आलं की या माणसाचं, खरं तर त्या माणसाचं मी नाव सुद्धा सांगू शकते, पण आता सगळी नाती व्यवस्थित आहे, आता त्या 18 वर्षाच्या गोष्टी भरपूर विसरून गेल्या। तर आता जर मी नाव घेतलं तर उगाचच नात्यांमध्ये दुरावा होईल। तसं तर सासरकडून पण भरपूर काही काही लोकांच्या मनात काही वेगळ्या इच्छा होत्या, त्यांच्याकडून पण आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न झाला। पण म्हणतात ना, जिथं ब्रह्मदेवाने गाठ बांधली ना तिथं कोणीच काही बोलू शकत नाही। खरं तर आमची गाठ ब्रह्मदेवानेच बांधली होती। तर 14 मेला आमचा गंधाचा कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यानंतर लगेचच लग्नाची तारीख धरायची होती। पण आता घरात म्हणजे नवरा नवरीपैकी एखादं जर मोठं असेल तर ज्येष्ठ महिन्यामध्ये लग्नाची तारीख धरत नाही, त्याच्यामुळे मग आमची तारीख आहे ना जूनमध्ये धरली, 20 जूनला। तर पावसाळा एवढा नव्हता, पण आमच्या लग्नाच्या दिवशी एवढा पाऊस झाला तर आमचं काय नाही, पण येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची थोडीशी तारांबळ झाली, त्यामुळे बऱ्याच जणांच्या लक्षात आहे आमचं लग्न जून महिन्यामध्ये झालं होतं। तर ज्या व्यक्तीमुळे माझं लग्न केलं म्हणजे माझी आजी सिरियस होती म्हणून। तर माझी आजी माझे लग्न झाल्यानंतर किती दिवस जगली हे तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला भेटेल। तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते। तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।